नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी एका महत्त्वाच्या विषयावरती तुमच्यासोबत बोलणार आहे. त्या अगोदर सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ह्या गणेशोत्सवाच्या सीझनमध्ये जे लोक नवीन गाडी बुक करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी गाडी बुक करावी की GSTचे जे स्लॅब्स आहेत ते रिवाईज होईपर्यंत वेट करावं, ह्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे. तर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की गणेशोत्सवामध्ये किंवा दशेरा, दिवाळी ह्या ज्या महत्त्वाचे हिंदू सण आहेत, ह्या दरम्यान आपल्या घरामध्ये आपली आवडती बाईक किंवा आवडती कार किंवा आपली ड्रीम कार आपल्या घरी यावी, हे बऱ्याच जणांचं एक स्वप्न असतं. आणि त्यानुसार ते त्यांच्या शहरातील जी डीलरशिप आहे त्या ब्रँडची, कारचा असेल किंवा बाईकचा असेल, ट्रॅक्टरचा असेल, कमर्शियल व्हेकलचा असेल, त्या डीलरशिपमध्ये अप्रोच करतात आणि तिथे जाऊन गाडी बुक करतात. पण आता सर्वांना प्रश्न असा पडला आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये गव्हर्मेंट GST स्लॅब्समध्ये जे रिस्ट्रक्चर करणार आहे, जेणेकरून 28% स्लॅब जो आहे तो बंद होणार आहे आणि त्याऐवजी 18% स्लॅब कदाचित इम्प्लिमेंट होईल. मग मी तोपर्यंत गाडी बुकिंग करण्याचं माझं जे नियोजन आहे ते थांबवावं का, की गाडी शोरूममध्ये जाऊन बुक करावी आणि जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत वेट करावा. तर ह्यावरती मी तुम्हाला आज उत्तर देणार आहे किंवा सोल्युशन देणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा एखाद्या डीलरशिपमध्ये तुम्ही जाऊन एखादं नवीन व्हेइकल किंवा एखादं नवीन गाडी बुक करताय, त्यावेळेस तो तुमच्यामध्ये आणि डीलरशिपमध्ये कॉन्ट्रॅक्ट असतो की तुम्ही नवीन गाडी बुक करत आहात. याचा अर्थ असा होत नाही की ज्या दिवशी तुम्ही बुकिंग केली त्या दिवशीची प्राईस किंवा त्या दिवशीचा टॅक्स स्लॅब किंवा त्या दिवशीचा GST तुम्हाला लागू झाला, असा कोणत्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये अर्थ निघत नाही. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एक थंब रूल आहे की ज्या दिवशी तुमच्या गाडीचे पूर्ण पैसे तुम्ही त्या डीलरशिपकडे सुपूर्द करताय किंवा भरताय आणि ती डीलरशिप ज्या दिवशी तुमच्या गाडीचं बिल क्रिएट करते किंवा इनवॉइस क्रिएट करते, त्या दिवशी जो टॅक्स लागू असेल, जो प्राईस लागू असेल, जो डिस्काउंट लागू असेल, तो तुम्हाला ॲप्लिकेबल राहतो. म्हणजेच आता तुम्ही विचार करू शकताय की जर तुम्हाला गाडी दशेऱ्याच्या दरम्यान घ्यायची असेल, राईट, तर तुम्हाला गाडी बुक करायला कधी जावं लागेल? साधारणपणे सप्टेंबरच्या स्टार्टिंगपासून तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल. कारण बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्यांचे आजच्या घडीला जर बघितलं तर गाड्यांच्यावरती वेटिंग पिरियड चालू आहे. समजा जनरली आपण जर कन्सिडर केलं तर कोणतीही गाडी तुम्ही घ्यायला गेलात तर 15 ते 20 दिवसांचा वेटिंग पिरियड ते डीलरशिपचे लोक तुम्हाला सांगतात. सो त्याचा विचार करायला गेलं तर ह्या आठवड्यामध्ये तुम्ही गाडीचं बुकिंग करणं अतिशय योग्य असेल. कारण काय आहे, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा जनरली महाराष्ट्रामध्ये जो पितृपक्ष पंधरवडा असतो त्याच्यामध्ये कोणतंही शुभ कार्य आपण करत नाही, राईट. आणि हा पितृपक्ष पंधरवडा 7 तारखेपासून स्टार्ट होतो. जनरली 7 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हा काळ चालतो पितृपक्ष पंधरवड्याचा. सो त्या दरम्यान आपण कोणतेही ऑस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा एखादं शुभ कार्य जे आहे ते करत नाही. तर अशा केसमध्ये जर तुम्ही पितृपक्ष पंधरवडा संपण्याचा किंवा GSTचा स्लॅब कोणता येतो आहे हे काय होते हे बघण्याचा विचार करत असाल किंवा वाट बघण्याचा विचार करत असाल तर नक्कीच असं करू नका. तुम्ही नियरेस्ट डीलरशिपला व्हिजिट करा. तुम्हाला जी गाडी आवडली आहे, तुमचं जी ड्रीम कार, ड्रीम बाईक किंवा तुमचं इतर कोणतेही व्हेइकल असेल ते तुम्ही बुक करा आणि त्या डीलरशिपच्या सेल्स टीमला सांगा की जोपर्यंत GSTचं स्लॅबचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत मी गाडीचं बिलिंग करू इच्छित नाही. तुम्ही फक्त माझं बुकिंग करा आणि माझी गाडी ऑर्डर करा. जेव्हा गाडी येईल तुमच्या डीलरशिपमध्ये त्यावेळेस तुम्ही मला इंटिमेट करा आणि त्यानंतर मी GST स्लॅबचं एकदा कन्फर्मेशन घेतो आणि मग आपण व्हेइकलचं बिलिंग किंवा रिटेल जो आहे तो करूयात. अशा पद्धतीनं जर केलात तर आजच्या घडीला तुम्ही ह्या आठवड्यामध्ये बुकिंग केलात तर साधारणपणे तुमची व्हेइकल यायला साधारण एक कदाचित स्टॉकमध्ये असेल तर लगेच मिळून जाईल, त्यांच्या डीलरशिपच्या स्टॉकमध्ये असेल तर. अदरवाईज तुम्हाला ती मागवून ते लोक देतील. तर अशा केसमध्ये तुम्हाला कदाचित मंथ एंडपर्यंत ती गाडी जी आहे मिळून जाईल, जेणेकरून तुमचा पितृपक्ष पंधरवडा जो आहे तो सुद्धा पूर्ण झालेला असेल आणि त्यानंतर
तुम्हाला त्या गाडीचं GST किती लागणार आहे ह्याचंही क्लॅरिफिकेशन तोपर्यंत आलेलं असेल. सो माझी तुम्हाला ॲडवाईस असेल की ह्या आठवड्यामध्ये जोपर्यंत पितृपक्ष पंधरवडा लागू होत नाही, गणेशोत्सव आपल्या घरामध्ये चालू आहे, तोपर्यंत जाऊन तुमच्या आवडत्या कारचं किंवा बाईकचं बुकिंग करा आणि रिटेल जे आहे ते मंथ एंडला करून पूर्ण पेमेंट भरून दसऱ्याच्या ऑस्पिशियस शुभ दिवशी तुम्ही तुमची ड्रीम कार, ड्रीम बाईक किंवा इतर कोणतेही व्हेकल असेल तर ते तुमच्या घरी आणण्याचं प्रयोजन करावं. सो याविषयी तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकताय. धन्यवाद.